मार्केटमध्ये मोठ्यातला महागातला महाग तांदूळ 100 रुपये किलो. तुम्ही आणू शकता की कोणी आणू शकेल. आपण रोज नाही खाणार, पण एक दिवस मोठभर शिजवायला काय हरकत नाही. पूर्वी मला आठवतं दिल्ली राईस माझ्या लहानपणी केव्हा तरी दिसायचा. आज मी खेड्यापाड्यात गेलं तरी दिल्ली राईस चालू आहे. लाल किल्ला, दावत, जिथे जाईल तिथे. मग आता मला सांगा 50,000 कोटीचा असं म्हणतो का माझ्या ताटातलं हे मी जास्त मारू नको, तुझाही 60 आणि माझाही 60. लक्षात घ्या, भूक लागलीच्या वेळेला टामॅटो त्याच्याही ताटात तोच भाव, माझ्याही ताटात तोच भाव. भूक लागण्याची क्रिया हे देवाचं किती समत्व आहे. मी एक नेहमी सांगत असतो, आयुष्यभर आपण मागे ठेवण्याकरता कमवतो. आपलं केवढं, जे आपलं आपण वापरतो आणि आपल्या हाताने खर्च करतो तेवढंच आपलं. ही जी आयुष्यभर तुमची खटपट चालली आहे किंवा माझी म्हणा तुमची म्हणा काय असेल ते म्हणा, हे मागे ठेवण्याकरता. कोणाकरता? आपल्या बरोबर. कोणाकरता खटपट? बोला म्हणा काही बोल, याच्याकरताच खटपट आहे ना, तुमच्याकरता काही कमी आहे का? म्हणून एकाने विचारलं आमचं काय, तो म्हणला माझं 1 कोटीची इस्टेट आहे. म्हटलं नाही, जेवढं सध्या रोज खातोय नांगावरचा सगळा तेवढाच तुझा आहे, याच्यापेक्षा तुझं नाही. तुम्ही खर्च कराल तेच तुमचे, तुम्ही दान कराल तेच तुमचे, तुम्ही तुमच्याकरता उपयोग कराल तेच तुमचे, मागे ठेवाल ते तुमचे नाही. म्हणून आयुष्यभर 5% सुद्धा आपल्याकरता आपण खर्च करत नाही, मागे ठेवण्याकरताच. आणि मागे कोणाकरता ठेवायचं, की मागे सुद्धा वळून बघत नाही. खरं आहे ना, जे मागे वळून बघत नाही अशा करताच मागे ठेवायचं. ज्यांना मागे वळून बघायला सुद्धा फुरसत नाही असं जग आहे. म्हणून मागे वळून बघू नका. मला एकच सांगायचं आहे, जरा खाली बघा. बघा असं वागतो की नाही. आपल्याकडे दर्शन घेण्याची पद्धत सगळीकडे एकच आहे. कसे वागतो म्हणजे नजर कुठे आली कळलं का तुम्हाला? बरोबर येते आली. जरा वाक 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 वाक, आणि इथे नजर स्थिर होईल. जिथे तुझी नजर स्थिर होईल तिथे तो आहे. तो परमात्मा डोक्यात बसून आहे. अरे जे तुला वाकवायला निघाले त्यांच्या पुढे का लाळ बघतोस? त्यापेक्षा तो इथे आहे, त्याच्या पुढे वाक, त्यालाही बरं वाटेल. तू वाकला की नाही तो तुझ्या अंगावर घालतो. तिने हा जीव दिला दान, किती गोड होत. मला हे प्रमाण अतिशय आवडतं, मनापासून आवडतं. दिवसातून एकदा तरी माझ्या तोंडातून जातं, जेने हा जीव दिला दान. मी नेहमी सांगतो, कालच म्हटलं ना मी, झाली 3 वर्ष माझं बायपास झाले. हार्ट रिपेअर करण्याकरता 3.5 ते 4 लाख रुपये लागले. मला वाटलं रिपेअरिंग करता तरी एवढा खर्च होतो. तर विकत आणायला गेलो. मी त्या डॉक्टरना म्हटलं मला एक दुसरं नवीन द्या. ते भावाला मिळत नाही. At the most we can repair it, but no new. असलं तरी ट्रान्सप्लांट नवीन. लक्षात घ्या, काय देवाची कृपा हो. नुसतं रिपेअर करण्याकरता 3.5-4 लाख. आणि पुन्हा आमचे डॉक्टर चांगले होते म्हणून. लक्षात ठेवा, जे आहे. म्हणून एका डॉक्टरने मला विचारलं, म्हणे आमच्या हातातलं सगळं. म्हटलं तुझं मान्य आहे मला, पण हे सांगू काय, तू म्हण मला माहिती आहे. डॉक्टर ट्रीट्स अँड गॉड क्युअर्स. ट्रीटमेंट सगळ्याला दिली जाते, पण ज्याला लागू पडते त्याच्यावर देवाची कृपा असते. आणि जेवढं आयुष्य असेल तेवढं लागू पडतं. बाकी कशाची ट्रीटमेंट, कोण कोणाला ट्रीटमेंट देतो, किती असेल आयुष्य सांगता येत नाही, पण त्याची कृपा आहे. मग त्याला मान्य करणं हाच परमार्थ. मला ते काही पिंपळाभोवती फिरणं कळत नाही. हे तसा वारकरी संप्रदाय हा आधुनिक विचाराचा आहे.
मला एक जण म्हणाला आम्ही देवाच्या भोवती 108 प्रदक्षिणा काढतो. म्हटलं 400 काढ. देवाच्या भोवती फिरण्यापेक्षा देव तुझ्या भोवती फिरतोय हे तू विसरू नकोस. फिरतोय की नाही? तो माझ्या भोवती फिरतोय म्हणून माझा जिवंतपणा आहे. तू काय त्याच्या भोवती फिरतोस? तो बघ फिरतोय, फिरवतोय, सगळ्या अंगातून रक्त फिरवतोय, तुला फिरवतोय, ताकद देतोय. म्हणून तुकाराम महाराजांनी एक लिडिंग क्वेश्चन असा प्रश्न विचारला, सारे हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरीण? कोण कोण सांग कोण? प्रश्न विचारला महाराजांना. महाराज या जगात देव आहे ते म्हणले असते फालतू प्रश्न विचारू नकोस. तुला विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर. सारे हे शरीर कोणाची कोण? हे केन उपनिषद आहे का मराठीतलं. डोळाने बघवणारा कोण? केन. पायाने चालवणारा कोण? केन. ऐकवणारा कोण? केन. तसं तुकाराम महाराज म्हणतात, सारे हे शरीर कोणाचे आसते, कोण बोलविते हरीण. कदाचित एक मनुष्य म्हणणार तुमचं व्याकरण बरोबर नाही. म्हटलं व्याकरण सोडून दे ना, पण मुळार्थ घे ना. काय करायचं व्याकरण? मी काय तुला ग्रॅमर शिकवायला ज्ञानाची दे का? मी काय तुला काही ग्रॅमर बिमर शिकवतोय का काय? कसा अर्थ चालला होता बघा. म्हणजे महाराज फार सुंदर बोलायचे. शब्द कसा आहे? साले हे शरीर कोणाचे आसक्ते, कोण बोलविते हरीण. मराठी शब्द बघा. चाल वितो, बोल वितो, खाव वितो, पीव वितो. आता बघा, चाल वितो, वितो एकदा वितेली आई, आयुष्यभर सर्व इंद्रियातून जो वितो तो कोण? हे विणं चालू आहे का नाही? आईने 9 महिने वागवलं व्याली, हा खंड वितोय डोळ्यातून. तुम्ही म्हणा कशावरून? तुझं दिसणं चालू आहे त्याच्यावरून समज डोळ्यातलं विणं चालू आहे. जे नाही म्हणतात तेव्हा काही काही आम्हाला कमी दिसायला लागतं. एका डोळ्याला कॅटरॅक्ट होतो, मग दिसतच नाही. समजावं त्याच्यातलं विणं कम्प्लीट थांबलंय. पायातून वितोय की नाही? वितोय म्हणून चालत आला. याच्यातली शक्ती विणं थांबलं तर काय आहे? अजून सांगू का? चला, हे बोलणं चालू आहे ना, बोलणं हे वितोय सारखा. माझा रोजचा अनुभव आहे. म्हणजे भैरट पाटील म्हणजे जरा 10-15 मिनिटं जास्ती सांगा म्हणून वाढव. चला, काही बिघडत नाही. आज मंडळी कालच्या पेक्षा दुप्पट आहे. मंडळींना कळायला उशीर जातो. आणि आमच्याकडे एक सवय झालेली आहे, 7ला पदार्थ म्हणजे 7:45ला सुरुवात करायची. तसं माझ्याकडे नसतोच. मी अगदी बरोबर आता दगडूशेठला एवढे फुल हॉल पहिल्या मिनिटापासून, कारण त्याच्यात ठरलेलं आहे 1 मिनिट उशीर करायचं नाही, बरोबर करेक्ट पाहिजे. त्यांचं मानलं. आज ते म्हणले 10-15 मिनिट सांगा. म्हणून एवढं वितो सांगतो मग प्रवचना. बोल वितो. आता उत्साह अनुभव आहे बघा. काय तुम्हाला सांगू, एवढा आनंद वाटतो. गाडीत जाता जाताच माझी चर्चा असते, काय कसं काय प्रवचन झालं. आमची मंडळी म्हणा, बहीण म्हणा, नातू म्हणा, नात म्हणा, नात पप्पा प्रवचन छान झालं. हा काही अभिमान नाही किंवा कर्तृत्व नाही. प्रभूने कसं सुचवलं त्याचा आनंद भोगणं आहे. कसं सुचवलं याचा आनंद, कारण मला कळतं. इथे मी आता बसलो बोलायला सुरुवात. माऊली महावैष्णव बोलल्यानंतर तास, सव्वा तास, 2 तास काही बोलते, सारखं प्रसवत आहे. थांबलं तर पुढे काय? काय हे जर बोलणं थांबलं, माणसं काय म्हणतील माहितीये का? बरोबर तो वर्षापूर्वी बाबा महाराजांचं काय ना, नुसतं ज्ञानेश्वरी मांडतात तर समोर बघत बसतात. आपण तरी मानलं तरी किती बघत बसावं. बरोबर आहे.
मला मानणारी माणसं लाखो आहेत महाराष्ट्रामध्ये, वादच नाही. माळकरीच 5.5 लाख आहे, वाद नाही त्याच्याबद्दल, मानणारे आहेतच. पण बोलणं नाही प्रगट झालं तर ते म्हणेल आता किती वेळ महाराजांच्या समोर बसा, आणि पुन्हा म्हणतील आम्हाला बघवत नाही हो. कशा करता सांगतोय? हे विणं चालू आहे आणि योग्य चालू आहे म्हणून माणसं बसली, नाही तर मंडप हा डबल झाला नसता. काय केव्हाच पहिल्या खुर्च्या भैरट साहेब आणि आम्ही, म्हणजे त्यांना येण्याशिवाय गत्यंतर नव्हती, कारण कार्यक्रम तरी ठरवला, मांडव निदान आम्ही दोघं म्हणून तरी मंडपाचे पैसे वसूल झाले पाहिजेत का नाही? आज त्या नाही बरं वाटलं, कालचे रोटे डबल आहे, उद्या रविवार आहे, पुरवून जाईल. वस्तुस्थिती जसं जसं कार्यक्रम वाढतात तसा एक 2-4 दिवसांचा जागा पुरली नसते, असा कार्यक्रम होतो. वस्तुस्थिती कारण पहिल्यांदा माणसाला ठाऊकच नसतो, आणि मग दिली तुम्ही दिसणार आहे आता ही तरुण पोर आहे, ती कशाला प्रवचनाला येतात? आमच्या त्या पॉपला जाऊन बसणार काही नडले काही. पण त्यांनाही एक मी तरुण मुलांना सांगतो, मला मी एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर तरुण वयात तरुण जायचं असेल तर हाच तरुण वाचवी. आणि स्पष्ट मराठी सांगितलं तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर हा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने जन्माला आलेला तरुण आणि 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी हीच तुम्हाला तरुण घेईल. आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना काय तरलो न पडलो, तरुण जाण्याची गरज तुम्हाला आहे. म्हणून असं म्हणू नका ज्ञानेश्वरी वाचली का, बघू बघू काय डोळ्याच्या खाचा झाल्यावर बघू. मला एक सांगा, ज्ञानेश्वर महाराज जर म्हणले असते की रिटायर झाल्यावर मी ज्ञानेश्वरी लिहितो, आता काही माणसं देवाला संताला रिटायर करा निघतात, हा भाग काय म्हटलं मी इथे कशा करता सांगितलं? असं म्हटलंय का तुम्ही रिटायर झाल्यावर बिल नाही, 16व्या वर्षी तरुण वयामध्ये, मी तुम्हाला महत्वाचा भाग सांगतोय करता, तरुण वयामध्ये जर अध्यात्माची आवड घडली, 61 असं झाड बहराला येईल, नारळी, पोपळी, आंबा, 2 पेड्याचं झाड लाखो रुपये देत. पण हे असं झालं पाहिजे. आता असं झाल्यानंतर जर तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेतली तर कसं करायचं? 16व्या वर्षी घ्या. बघा मी सगळ्यांना सांगतो, रोज सांगतो, बघा एक तरुण जन्माला आला महाराष्ट्रामध्ये आणि इतकी कळकळ केली हो, इतकी कळकळ केली. कशा करता सांगतोय? तेच म्हणताय कोण बोलत येतो ते माझं विणं चालू आहे म्हणून तुम्ही बसताय. त्याच्याकरता शेवटचा भाग, सदाचार सत्प्रवृत्ती ही जीवनामध्ये उतरणं अत्यंत आवश्यक आहे. माफ करा मंडळी मला, पण नुसते चांगले विचार असून जमत नाही. सागरी विचार जेव्हा कृतीतून प्रकट होतील तेव्हाच ते महत्वाचं. काय चांगले विचाराला घेऊन बसतात माणसं, म्हणतात ते विचारवंत आहे, पुढे काय? अरे विचारवंत आहेत पण विचार कृतीतून प्रकट झाले तर संत होईल. विचारवंत संत कृतीतून प्रकट होणं महत्वाचं आहे. विचार आहेत ठीक आहे, ठीक आहे, मी उलट सुलट काही जास्ती सांगत नाही, पण नुसता विचार असून जमतं का? एखादी भाजी कशी चांगली करायची बाईला सुचली की नवऱ्याला सांगू लागली, माझ्या डोक्यात असं आलंय ना, असं आलंय ना, असं आलंय ना, महिन्यावर चालले करीनच करी. तो नवरा म्हणला आता हे जरा बंद कर नाही तर करून तरी घाल, हे तुझं सांगणं बंद तरी कर नाही तर करून तरी घाल. जसं विचार चांगले नुसते डोक्यात असून उपयोग नाही, तसं तुम्ही आणि मी नुसते विचार सांगून उपयोग नाही, तुम्ही ऐकून उपयोग नाही.
हे विचार जेव्हा कृतीतून प्रकट होतात तेव्हा जीवन यशस्वी होतं. आणि त्याच्याकरता सध्याच्या काळामध्ये एकच संप्रदाय आहे, किंबहुना मी त्या संप्रदायाचा आहे म्हणून पुरस्कार करतो असं नव्हे. वारकरी संप्रदाय हा एकच संप्रदाय आहे. आज अनेक संप्रदाय नवीन निघतात, निघाले काही नाही, कोणाला कशाचं काही बंधन असायचं काही कारण नाही आहे. ज्याला जे जे वाटेल ते त्यांनी करावं. पण आज असं मला बघून दिसून आलं, कुणी सांगतायत अनुग्रह आमचा घ्या, आमचा मंत्र घ्या, हा आणून घ्या. माफ करा मला, पण वाईट आचार करून परमार्थ होतो असं जर कोणी सांगत असेल तर त्या मंडळींच्या चरणावर लोटंगण घेणे एवढंच माझ्या. कोणताही डॉक्टर जर सांगत असेल ते वाटेल ते खाण वाटेल ते प्या, माझा औषध घ्या, म्हणजे त्याला दवाखाना चालवायचा आहे, माणसं बरी करायची नाही. माझं बोलणं कळलं का? मग कडक डॉक्टर असेल तो एकच सांगतो, हे करायचं असेल पाळायचं असेल तर पुन्हा माझ्याकडे ये, येऊ नकोस, येऊ नकोस माझ्याकडे. तसं वारकरी संतांनी जे नेम सांगितले ते नेम सांगतो. आज काही माळ घालत नाही, पण उद्या शेवटच्या दिवशी घालत. आज नेम सांगतो, किती पसनी पडतंय तुमच्यावर, आणि मग उद्या घालत. सकाळी उठल्यानंतर कसा संप्रदायाची परंपरा आहे, कुणाला लादायचे नाही. माळ घालणं म्हणजे आम्ही काही पाठवत नाही, किंबहुना आहे त्या धर्मामध्ये कसे राहाल तुम्ही याचाच प्रयत्न आहे. सकाळी उठल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती आहे, सर्वांची मूर्ती, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, नाथ, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, दादा महाराज, अप्पा महाराज आमच्या परंपरेचे गुरु आहेत. सकाळी उठल्यानंतर मनामध्ये देवाची संताची मूर्ती आणावी, माणूस पूजा करावी सुंदर. देवाला संताला पंचामृत. आणि एक लक्षात ठेवा, जे मी करतो तेवढंच तुम्हाला सांगणार आहे, जे मी करत नाही ते तुम्हाला बिलकुल सांगणार. आणि पुढे जे मला जमलं नाही तेही तुम्हाला कधी सांगणार. जेवढ्या गोष्टी माझ्या आयुष्यात मला जमल्या, कदाचित चुकलोही असेल, पण चुकत चुकत ज्या जमल्या तेवढ्याच तुम्हाला सांग. सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची संताची मानस केला, सुंदर देवाला कपडे घालावे, आरती करावी, तुळशीचा हार घालावा, नैवेद्य दाखवून प्रसाद करावा, आणि चरणावर मस्तक घेऊन एक फार मोठी प्रार्थना करावी. पांडुरंगा, माऊली, तुकोबाराया, मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. मला वाटतं याच्या इतकी मोठी प्रार्थना केला प्रभू, माऊली, मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. शरणागती हीच प्रार्थना, त्याचा आशय तो, त्याला शरण जा, त्याला हात जोडून म्हणणं, मला काही कळत नाही, कोण देव आहे मला माहित नाही, कोण संत आहेत मला माहित, जमलास. कळत नाही कळत नाही म्हणणं याच अस्तित्व मान्य करणं, त्याला शरण जाणं, त्याला कळत. शेवटी गीता कुठे संपली माहितीये का? अर्जुना, मजई शरणरी गेली आणि जीवित वेची नसू तिजे, ठीक बोली आनंदे प्रज्ञा केली. अरे तो मला शरण आला, त्याचा सांभाळ मी करणार नाही हे बोलणं कानाला लावून. अडचण येतील पण त्याच्यातून मार्ग लागतील मी. हे बघा, अडचण येणं हे प्रारब्ध, आणि त्याच्यातून बाहेर करायला मार्ग सापडणं ही देवाची कृपा. याच्यात अडकून बसतात माणसं. असो मानस पूजा, मग आपण जी माळ घालतो, मंत्र जपावा, म्हणा माझ्या मागे उघडा, इथे काही झापून निघून नाही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. या मंत्राचे मार्ग पालन. तुमच्या मनात असा संशय सुद्धा येऊन ठेवू नका की महाराजांनी मंत्र म्हणून घेतलेला आम्हाला माहिती आहे. थोडस वाक्य लक्षात ठेवा, काहीही माहिती नाही. पुष्कळशा गोष्टी आपल्याला माहित आहे असं वाटतं, पण काहीच माहिती नसतं.
कालांतराने कळलं की याच्यात केवढी ताकद आहे. म्हणून रामकृष्ण हे शब्द नाही, हा मंत्र आहे. आणि मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार केल्याशिवाय तो प्रगट होत नाही. म्हणून साधं म्हणू नका. हे दिसायला साधं असलं आणि सोपं असलं तरी साधंही नाही आणि सोपं केलं संतांनी, सोपं नव्हतं. संतांनी सोपं केलं. त्यांनी विचार केला की एवढा समाज आहे, अतृप्त राहिलेला आहे, त्यांना असं काहीतरी द्यावं, सहज करता येईल असं द्यावं की जे केलं असताना बाधा येणार नाही. गायत्री म्हणतो कुठे म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. आज म्हणतात ते चूक आहे. कुठेही कुणी केव्हाही काही म्हणतं ते बरोबर नाही आहे. योग्य दिशेला योग्य वेळी त्रिकाल संध्या करताना तो गायत्री मंत्र म्हणायचा. कुणी म्हणावा, कसा म्हणावा, केव्हा म्हणावा याला काहीतरी बंधन आहे. पण काळ वेळ नाम उच्चारिता, नाम घेण्याकरता रस्त्याने चालताना नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पाऊली. नाम घेत वाटचाल केली तरी यज्ञाचं फळ मिळतं. हे येरावाला सांगत नाही, तो आकाशा एवढा आहे ते सांगतात. आकाशा एवढा तो तुला आहे तो सांगतो. हे जे रामकृष्ण आहे मंत्र म्हणावा. ज्ञानेश्वरी रोज वाचा, 5 वेळा वाचा. हो, पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आपल्याला केवढी गरज असते. 1 कप चहा करता काही कपवर साखर घालायची असते का? 1 चमचा खूप झालं. तसं दिवसातून 5 वेळा वाचा. 1 पान वाचलं तरी खूप पुष्कळ झालं. रोज वाचा. ते म्हणाल आम्हाला कळत नाही. कळत नाही म्हणू नका. वाचायला लागा म्हणजे कळेल. पहिल्या पारणाला कळणार नाही, दुसऱ्याला कळत जाईल, तिसऱ्याला कळत जाईल. असं करत करत जाल तेव्हा ती ज्ञानेश्वरी तुमच्याशी बोलू लागेल. साधी कविता तरी कळते का मराठीतली? मातृभाषेमध्ये लिहिलेला धडा सुद्धा मास्तरनी शिकून सुद्धा मराठीत पास होत नाही. काय म्हटलं मी? मराठी भाषेतला धडा मराठी मुलांना शिकून त्यांना मराठी मार्ग करू. मग आता शिकवत याचा अर्थ मराठी भाषेत असल्याकडे सोपं आहे, पण कळत नाही. तसं हे नित्य नियमाने केल्यानंतर आपोआप कळेल. 1 वारी पंढरीची करावी, 1 म्हणजे वर्षातून 1 नाही. बघा ना आता महिन्याने काय बारकऱ्याचे प्रेम आहे. हो, चालत जातात. एकाने मला बोलतात काय, मला म्हणाले बाबा महाराज विमानाचं युग असताना तुम्ही बाहेर रस्त्याने चालत जाता. नाही म्हटलं बाबा तुझे इतके शहाणा मंडळ आत्ताच मला भेटतो. मला अजून भेटलंच नाही. हा म्हणाला सगळ्या ठिकाणी देव आहे, तिथे का जाता? म्हटलं तुला कोणी सांगितलं देवाला जातो? साधू संतांच्या संगतीमध्ये देवाचं भजन करावं म्हणून जातो. एक सांगू का? घरी बसून अभ्यास होत नाही म्हणून काही काही मुलं लायब्ररीत जाऊन अभ्यास करतात. त्याला विचारलं लायब्ररीत का? हा म्हणला महाराज तुमच्या लक्षात येत नाही, लायब्ररीत डिस्टर्बन्स नाही, सगळीच अभ्यास करायला येतात आणि इकडे तिकडे बघितलं तर डोंट डिस्टर्ब म्हणतात. तसं ज्यांना आयुष्यभर भजन घडत नाही वर्षभरात, ते काय सकाळी 6ला गळ्यात टाळ घातल्यावरून 7 पर्यंत हे राम कृष्ण हरी हे राम, किती भजन किती भजन. आणि एक लक्षात ठेवा, त्या भजनाने देव भेटत नाही, पण जवळ आहे तो कळतो. जवळ आहे ते त्याची जवळीक साधता येते. म्हणून देव भेटण्याकरता पंढरपूरला आम्ही जात नाही. आमचा देव बरोबर घेतो आणि त्याच्या आधाराने भजन करत वारीला जातो. हा वारीचा अर्थ आहे. ती वर्षातून सगळ्यांनी चालून करायला पाहिजे असं नव्हे, पण 1-2 दिवस तरी पंढरपूरला आळंदी जवळ आहे. आणि दुसरं सांगतो, इथं लोणावळ्यापासून लोणावळ्यालाच इथून 70 किलोमीटरवर मोठा प्रकल्प माझा होता. माझे जे कार्यक्रम आता 71 चालू आहे. या वयात जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रम 2 हेतूने कार्यक्रम आहेत. एक वारकरी संप्रदायाचे विचार जगापर्यंत पोचवावे, माणसं वाम मार्गाला चालली त्यांना त्याच्यातून बाहेर काढून वारकरी संप्रदायाची माळ घालावी आणि सदाचार सत्प्रवृत्तीकडे वळवावं. आणि दुसरं जे मंदिराचं काम आहे ते पुढं व्हावं. असं मंदिराचं काम चालू आहे. मला या जैन समाजाचं मोठं कौतुक वाटतं. इतके सुंदर मंदिरं बांधतात की मी जिकडे तिकडे सांगतो
एखाद्या गावामध्ये 10 जैनांचे कुटुंब असतील तर लाखो रुपयाचं मंदिर उभं करतो. मी जगभर प्रवास केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने. व्हॅटिकनला गेलो, सेंट पीटर्स बॅसिलिका बघण्याकरता. कोलनला गेलो, तिथलं चर्च बघण्याकरता. कुठे मस्जिद बघण्याकरता गेलो. स्वामीनारायणच्या लोकांनी काय मंदिरं बांधली. तर सावरकर माझ्या मनामध्ये मनापासून अतिशय म्हणजे काय म्हणायचं म्हणा, पण असा रुचलेला काटा होता आणि आहे त्याच्याकरता कल्पट केली. या महाराष्ट्राचा देव कोण? व्यक्तिगत देव भिन्न असतील पण पाठवूनच लोकदेव. बाकी व्यक्तिगत तुमची कुलदैवत. महाराष्ट्राचा देव कोण म्हटलं तर पाठवून. दुसरं उत्तर द्या मला आता. महाराष्ट्राचे शब्द कुठे? ज्ञानोबा तुकोबाशिवाय पर्याय, नाथाशिवाय पर्याय तर नाही हो, नाही पर्याय. पण यांचं भव्य आणि दिव्य मंदिर जगात एकही नाही. एक एवढं मोठं आश्चर्य की यांच्या समाजाने गावोगावी मार्बलची देऊळ बांधावी, लाल दगडाची बांधावी. मग तिथे जे मंदिराचं काम चालू आहे 16 कोटीचा प्रकल्प आहे. 7 ते 8 कोटीचं मंदिरच आहे. 150 फूट लांब, 81 फूट उंच आणि 60-70 फूट रुंद. आणि त्याला अर्धा इंच तुकडा सुद्धा लोखंडाचा वापरलेला नाही. संपूर्ण मंदिर कोरू दगडाचं आहे. आणि यंदा डिसेंबरमध्ये 14, 15, 16 पासून सप्ताह सुरू होईल आणि तिथे तुकाराम महाराज कळसावर बसतील. आज माऊलीची मूर्ती ज्ञानदेव रचिला पाया, ही पायामध्ये बसवलेली मूर्ती आहे. अशी मूर्ती आहे की भगत राजाचा मोठा हॉल आहे. ते मूर्ती, त्याच्यावर मंत्र मंदिर, राम कृष्ण हरी. एका बाजूला नामदेव महाराज, ज्ञानदेव रचिला पाया, नामादयाचा किंकर देणे, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. असे सुंदर खांब आणि त्याच्यावर भागवत होते. संपूर्ण नाही पण काही मोजक्या होत्या. तिथे नाथांची मूर्ती. आणि आता 81 फूट उंच शिखर जेव्हा पूर्ण होईल यंदा डिसेंबरमध्ये, त्या शिखरावर तुकाराम महाराजांना बसवलं. तुका झाला असे रस, असं ते मंदिर. म्हणून तिथे वर्षातून डिसेंबरमध्ये 1-2 दिवस यावं. 64 खोल्या बांधल्यात माणसाने राहण्याकरता. प्रत्येक खोली सेल्फ कंटेंट आहे. व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये पूर्वीपासून देवाने 2 घास समाधानाने दिले. पण या परमार्थाच्या माध्यमातून जे आलं ते सगळं तिथे केंद्रित केलेलं आहे आणि ते काम चालू आहे. आता काय करायचं सांगितलं, आता काय करायचं नाही ते सांगतो. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही. परस्पर रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान. माळ घालायची म्हटल्यानंतर पद्धत पाळावीच लागतात. आणि सज्जनांच्या घरात ती पाळतातच. विशेष काही याच्यातला भाग नाही का. सात्विक घरामध्ये सगळं पाळलं जातं. आता सात्विकपणा नसेल तर कशाचंच काही शुभ नाही आणि कशाचंच काही अशुभ नाही. जिथे आई मानली जात नाही, तिथे बाप मानला जात नाही, तिथे काय शुभ काय अशुभ कोण मानणार. पण आमच्या परीने अल्पसा प्रयत्न आमचा चालू आहे आणि त्या प्रयत्नाला यश आहे. वस्तुस्थिती या जागेवर बसलोय मी. 5.5 लाख लोक माळकरी झाले आता. ठीक आहे, म्हणजे 5-10% गेले असतील, पण इतक्याचे ते सुद्धा जातच नाही. कारण फोर्स नाही ना. उद्या जेव्हा मी माळ घालीन तेव्हा एवढा अंतर तुम्हाला कापून माझ्याजवळ यायचंय. म्हणजे उद्या घालाल तेव्हा नक्कीच तुम्ही विचार करून या की आपल्याला घालायची. पण लक्षात ठेवा, वाईट करताना विचार करावा, चांगलं करताना विचारच करू नये. पण माणूस चांगलं करताना विचार करतो, वाईट करताना विचार करत नाही. म्हणून सध्या जे जिकडे जिकडे घोटाळे दिसत आहेत ते अविचाराचं दर्शन आहे. विचार केला असता तर, विचार केला असेल तर वाईट घटना घडतच नाही. पण माणूस माळ घालताना म्हणतो नाही जमायचं आम्हाला. बरोबर. अरे चांगलं करायला का जमायचं नाही? वाईट करायला जर प्रवृत्त होतो तर चांगला करायला तुझ्या मनाचा निश्चय ठेव. म्हणून त्यांना माळ घालायची असेल त्यांनी माळ घालावी. तिथे माझ्या कॅसेट्स आहेत, समोरच पुस्तक आहे. इथे पुण्याला जे दगडूशेठ हलवाईला भक्तियोग सांगितलं मी 10 वर्षापूर्वी, जे मोठा सप्ताह झाला. 55 दिवसाचे कार्यक्रम केले जाते आणि सगळ्या मंडळाने. तेव्हा तो भक्तियोग सांगितला, ते हे गोष्टी रम्य ते पुस्तक आहे. माझं चरित्र लिहिलेलं आहे आई साहेबांनी. नवल उदयराजांना आई साहेबांनी जेवणावर सुंदर पुस्तक लिहिलंय. चवी चवी घेऊ घास, हरिपाठ आहे, पंचपदी आहे, कॅसेट्स आहेत, व्हिडिओ सिरीज आहेत. जी पाहिजे ती पुस्तकं आपल्याला तिथे मिळतील. सुंदर तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आपल्याकडे पैसे असतील तर रोडून घ्यावं. 1000चा गाथा आहे पण महाग नाही आहे. तुम्ही बघितल्यावर कळेल की घरात ठेवण्यासारखं एक सुंदर
आपण कपाटाला 25-25,000 घालवतो. कपाटात ठेवण्यासारखी एक तरी वस्तू असावी. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा बघा, असे सगळे पुस्तक आहेत. आज आहे, उद्या आपल्याला मिळेल. की ज्यांना माळ घालायची त्यांनी माळ घालावी. माळेची दक्षिणा नाही, पण माळ आपण विकत आणतो आणि त्याच्यावर एक पुस्तक देतो. त्याची माहिती सगळी आहे परंपरेची. त्या दोन्हीची किंमत 10 आहे. उद्या ज्यांना यायचं असेल त्यांनी पुस्तक घ्यावं आणि मी माळ दिली. कुंडली गवदेव हरी विठ्ठल. 8:30 वाजून गेल्यावर का बरं. कुंडली विठ्ठला 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 कुंडली गावदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. उद्या बरोबर आजच्यासारखं 7 ला करेक्ट सुरू होईल.